नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्ष अभ्यासपत्रिका 10वी साहित्यशास्त्र या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण शब्दशक्ती विचार हे प्रकरण पाहत आहोत. शब्दाच्या शक्ती किती आहेत त्या आपण थोडक्यात पाहिल्या. शब्दाच्या 3 शक्ती आहेत: अभिधा, लक्षणा, व्यंजना या 3 प्रमुख शक्ती आहेत. त्यानंतर एक तात्पर्यार्थ शक्ती आहे, तीही आपण पाहणार आहोत. शब्दाच्या 3 शक्ती आहेत. अभिधा शब्दशक्तीपासून वाच्यार्थ मुख्यार्थ निघतो, लक्षणा शब्दशक्तीपासून लक्षार्थ निघतो आणि व्यंजना शब्दशक्तीपासून व्यंगार्थ, सूचितार्थ किंवा ध्वन्यार्थ निघतो. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला. अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दाला अर्थ कसा प्राप्त होतो, संकेतातून जर शब्दाला अर्थ प्राप्त होत असतील तर ते संकेत जातीवाचक किंवा व्यक्तिवाचक, अभिधा शब्दशक्तीचे प्रकार कोणते, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केलेला आहे. यानंतर लक्षणा शब्दशक्ती म्हणजे काय, लक्षणा शब्दशक्तीचे प्रकार कोणते, ह्या गोष्टी आपण पाहिल्या. त्याच्यानंतर व्यंजना शब्दशक्ती म्हणजे काय, व्यंजना शब्दशक्तीचे 2 प्रकार पाहिले, एक शाब्दी व्यंजना आणि दुसरं अर्थी व्यंजना. शाब्दी व्यंजनेचे अभिधामूलक व्यंजना आणि लक्षणामूलक व्यंजना पाहिलं. आपण अर्थी व्यंजना पाहत आहोत. अर्थी जी शब्दशक्ती अर्थाच्या व्यंगार्थातून सूचित होते तिला अर्थी व्यंजना असं म्हणायचं. अर्थी व्यंजना ही शब्दशक्ती विशिष्ट शब्दावर अवलंबून न राहता अर्थव्यापारावर अवलंबून असते. या शब्दशक्तीमध्ये अर्थ हे व्यंजक असतात. अर्थव्यंजना व्यापार हा व्यंजना शक्तीमध्ये भावगर्भ असा असतो. आपण हे पाहिलं की नववधू प्रिया मी बावरते, लाजते, पुढे सरते फिरते, ह्या पद्धतीचं उदाहरणही आपण पाहिलेलं आहे. कारण हे उदाहरण पाहत असताना नववधूच्या मनाची रमणीय अवस्था, मिलनातील आनंद, माहेरची ओढ, नव्यानेच संबंध आलेल्या पतीकडे जाताना वाटणारी भीती, शेवटी पती हाच जीवनाचा सर्वस्व आहे याची झालेली जाणीव, यामुळे तिची झालेली अनन्य शरण अवस्था इत्यादी मनोवृत्तीचे मनोहर चित्रण नववधू प्रिया मी बावरते, लाजते या भारा तांबेच्या कवितेमध्ये अर्थाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ही अर्थी व्यंजना. शब्द महत्त्वाचे नाही आहेत इथं, तर अर्थ महत्त्वाचा असतो. या ठिकाणी आपण हेही पाहिलं की रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर सीतेने राम लक्ष्मणांना आपल्याला रावणाने कुठं पळवून नेलं हे कळावे म्हणून वाटेत दागिने टाकत जाते. ती एक एक दागिना ती टाकत जाते आणि वानराने ते दागिने लक्ष्मणाला आणि रामाला दाखवलेले आहेत. सीतेच्या शोधात असणारी जी काही वानर मंडळी आहे त्या वानरांना ही दागिने सापडले आणि ती दागिने कुणी वानरांनी राम लक्ष्मणाला दाखविल्यानंतर लक्ष्मण काय म्हणतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्ष्मण काय म्हणतो, नाहम जाणामी क्युरे, नाहम जाणामी कुंडले, नुपुरे त्वाभी जाणामी नित्य पादाभी वंदना. नित्याच्या पाद वंदनामुळे दररोज मी माझी वहिनी सीता यांचं दर्शन, पायाचं दर्शन रोज घेत असल्यामुळे मला नुपुरे मी ओळखू शकतो. कारण तिचं पैंजण तेवढं मी ओळखू शकतो, बाकी कुंडले ओळखू शकत नाही, क्युरे ओळखू शकत नाही. कारण मी दररोजचं सीतेचं दर्शन घेत असतो त्यावेळेला फक्त मला तिच्या पायातली चैनच दिसली, मी ती चैनच ओळखू शकतो. या ठिकाणी लक्ष्मणाच्या मनामध्ये सीतेबद्दल असणाऱ्या नम्रता, आदरभाव, भक्तीची भावना लक्षात येते. वाच्यार्थ सांगणे हा कवीचा आगर लक्ष्मणाचा या ठिकाणी हेतू नाही आहे. लक्ष्मणाचे शुद्ध आणि नीतिपूर्व वर्तन या ठिकाणी जाणवते, ते अर्थी व्यंजना शक्तीमुळे सूचित होते.
साधा श्लोक अर्थव्यंजनामुळे इतर रमणीय आणि भावमधुर बनतो. एक प्रवासी, दुसरं एक उदाहरण जर आपण पाहिलं तर एक प्रवासी त्याला दिसलेल्या सुंदर पण क्रश तरुणीला क्रश असण्याचे कारण विचारतो. त्यावेळी ती तरुणी म्हणते, तुला परक्याच्या वृत्ताची गरज काय? एक तरुणी आहे सुंदर, हा प्रवासी निघालेला आहे, ती दुःखी आहे. तो विचारतो की तुझं दुःखी असण्याचं कारण काय आहे? तुला परक्याच्या विचारण्याची काय गरज आहे? परक्याच्या दुःखाची तुला काय गरज आहे? तो म्हणतो, मी सहज विचारले, सांगितलेस तर मला आनंद होईल. त्या प्रवाशाच्या म्हणण्यानंतर ती तरुणी सांगते, हे पांता घरी जा, याविषयी तुला तुझी पत्नीच उत्तर देईल. या संवादातून सूचित होणारा अर्थ, ती तरुणी पतिविरहाने क्रश झाली होती, पतिविरहाने दुःखी झाली होती. पण हा अर्थ वरील पद्यातील कोणत्याच शब्दाने सूचित होत नाही. तो या पद्याचा वाच्यार्थ होता, म्हणून अशा सूचित अर्थाला अर्थव्यंजन असे म्हणतात. आगगाडी व जमीन आहिंकून पिपात मेले ओल्या उंबीर, किंवा 50 वर्षानंतर या कविता अर्थव्यंजनाच्या उदाहरणाच्या कविता आहेत. अर्थव्यंजनेचे 3 प्रकार पडतात. एक वस्तुध्वनी, दुसरं अलंकार ध्वनी आणि तिसरं रसध्वनी, असे 3 प्रकार अर्थव्यंजनेचे या ठिकाणी पडतात. या 3 प्रकाराचा विचार आपण आता करणार आहोत. 3 प्रकारामधलं एक आहे वस्तुध्वनी. वस्तुध्वनीबद्दल, वाक्यातील अर्थाचा ध्वन्यार्थ केवळ वस्तूचाच होतो तेव्हा वस्तुध्वनी होते. उदाहरणार्थ, सूर्य अस्ताला गेला या वाक्यात अर्थाच्या विविध छटा आहेत, त्या केवळ वस्तुरूप आहेत, म्हणून याला वस्तुध्वनी अर्थव्यंजन असं म्हणतात. कारण वाक्यातील अर्थाचा ध्वनार्थ केवळ वस्तूचाच होतो. सूर्य अस्ताला गेल्यानंतर काय काय घटना घडतात? सूर्य अस्ताला गेल्यानंतर गुराखी आपली गुरंढोरे घेऊन घरी येईल. शेतामध्ये काम करणाऱ्या, रोजंदारानं काम करणाऱ्या बाया घरी येतील. घरामध्ये एखादी बाई घरी असेल तर ती संध्याकाळच्या वेळेला माणसं शेतातून घरी येतील, कामावरून घरी येतील, म्हणून ती स्वयंपाकाला लागेल. एखाद्या चोराला वाटेल आता सूर्य अस्ताला जात आहे, कुठंतरी चोरी करायला आपल्याला जावं लागेल, तो त्याची विचार करत बसलेला असेल. एखाद्या ब्राह्मणाला सांज संध्येची वेळ झाल्याची जाणवेल. एखादी नवं लग्न झालेली जी नववधू आहे ती आपल्या प्रियपतीची संध्याकाळ झालेली आहे म्हणून वाट पाहत बसलेली असेल. एखादं गोट्यामध्ये एखादं वासरू हांबरायला लागेल की माझी आई आता संध्याकाळ झालेली आहे आणि घराकडे येईल आणि मी आता तिचं दूध पिईन. अनेक सूर्य अस्ताला गेल्यानंतर ज्या घटना घडणार आहेत त्या घटनेचे वलये अर्थाच्या दृष्टिकोनातून आपणाला भिन्न भिन्न छटा पाहायला मिळतात. केवळ त्या वस्तुरूप आहेत म्हणून त्याला वस्तुध्वनी असं म्हटलं जातं. त्याला वस्तुध्वनी अर्थव्यंजन असं म्हणतात. दुसरा प्रकार आहेत अलंकार ध्वनी. व्यंग एखाद्या अलंकाराच्या रूपाने व्यक्त होत असेल तर अलंकार ध्वनी अर्थव्यंजना होते. हे अलंकार अर्थाच्या व्यंगार्थाने सूचित होतात. उदाहरणार्थ, राहूकडून त्रास होण्याची भीती नाही, कलंकाचा संबंध नाही, फिकटपणा नाही, हे सुंदरी नित्य तुझ्या मुखाची शोभा सर्वत्र वाढत चालली आहे. येथे उपमान जो चंद्र आहे त्याचा उल्लेख नाही, पण राहू, कलंक इत्यादीने चंद्राची सूचना मिळते. उपमेयाच्या श्रेष्ठत्व वर्णिले असणारे हा व्यक्तिरेखा ध्वनित होतात. त्यातून व्यक्तिरेख अलंकार सूचित होत असतो. वस्तुध्वनी व अलंकार ध्वनी हे दोन्ही प्रकार लौकिक आहेत, कारण यातील भाव शब्दाने वाच्य होऊ शकतात. या ठिकाणी आपण अलंकार ध्वनी पाहिलं, वस्तुध्वनी पाहिलं. ध्वनीचे हे 2 प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. कारण अलंकार ध्वनीमध्ये व्यंग एखाद्या अलंकाराच्या रूपाने व्यक्त होत असेल तर अलंकार ध्वनी अर्थव्यंजना होते. हे अलंकार अर्थाच्या व्यंगार्थाने सूचित होत असतात. राहूकडून त्रास होण्याची भीती नाही, पण कलंकाचा संबंध नाही, फिकटपणा नाही, हे सुंदरी नित्य तुझ्या मुखाची शोभा सर्वत्र वाढत चाललेली आहे. इथं राहूकडून या ठिकाणी उपमान फक्त चंद्र आहे, त्याचा उल्लेख कुठंच नाही आहे, पण राहू, कलंक इत्यादीने चंद्राची सूचना आपल्याला मिळते. हे अलंकार ध्वनीचे उदाहरण आहे. व्यक्तिरेख अलंकार या ठिकाणी सूचित होत असताना आपल्याला दिसतो.
म्हणून वस्तुध्वनी हा पहिला प्रकार अर्थव्यंजनेचा आपण पाहिला. दुसरा प्रकार अलंकार ध्वनी पाहिला. वस्तुध्वनीमध्ये आपण पाहिलं की वाक्यात अर्थाच्या विविध छटा आहेत, त्या केवळ वस्तुरूप आहेत, म्हणून याला वस्तुध्वनी अर्थव्यंजना असं म्हणतात. सूर्यास्ताला गेला हे उदाहरण पाहिलं. एकूणच आपल्याला तिसरा प्रकार उद्याच्याला पाहावयाचा आहे, रसध्वनी. हा अर्थव्यंजनाचा तिसरा प्रकार आपण उद्याच्याला पाहू. त्यानंतर तात्पर्यार्थ शक्ती ही उद्याच्याला पाहू आणि हे प्रकरण उद्या संपेल असं मला वाटतं. इथं आपण थांबू. धन्यवाद.